झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। फक्त आणि फक्त तिच्या आई सोबत बच्चा पार्टी करणारी वेदा पहिल्यांदा तिने हट्ट धरला की मला बच्चा पार्टी करायची आहे। कोणासमोर? हिच्या समोर। तेव्हा सगळ्यांनी आनंद व्यक्त केला ना? केला ना? मग तो आनंद तुम्हा सगळ्यांच्या झोळीत कोणी टाकला? आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आपणच मीराला या घरातनं बाहेर काढायचं? हा? आई, हिने जी चूक केली आहे ती खूप मोठी आहे। ती चुकलीच आहे। मी मान्य करते ती चुकली आहे, मी नकार देतच नाहीये, पण चूक कोणाकडनं होत नाही रे। कधी ना कधी तूही चुकलाच असशील ना? अरे तूच कशाला, मी दादासाहेब आपण सगळे कधी ना कधी चुकलोच असू ना। तशी तीही चुकली। आणि आपण काय करतोय? तिला तिची चूक सुधारण्याची संधी न देता तिला डायरेक्टली घराबाहेर काढतोय। ते प्रत्येकाला एक संधी तर मिळायला हवी ना? तुम्हाला कळत नाहीये, उलट ती आता अजून सावध होईल, अजून काळजीने आपल्या वेदाचा सांभाळ करेल। आपल्या वेदाला सांभाळणाऱ्या या मीराला एक संधी मिळायला नको? आणि आपण अशी संधी तिला देणार नसू तर ती आपल्या सगळ्यांची खूप मोठी चूक असेल। एक गोष्ट लक्षात ठेवा, एक चूक झाली म्हणून घरातनं तडकाफडकी बाहेर काढायला मीरा या घरातली मोलकरीण नाही। माणसांनी भरलेल्या या घरात एकटं पडलेल्या माझ्या नातीला सांभाळणारी, तिला पुन्हा जगायला शिकवणारी ही मीरा माझ्यासाठी मोलकरीण नाहीये, ती लेक आहे माझी। आणि माझी लेक चुकली तर मी ओरडेन तिच्यावरती, त्रागा करेन, अबोला धरेन, पण तिला या घराबाहेर नाही काढणार। माझी ही लेक इथेच राहील। आणि जे काम मी तिला सोपवलंय तेच काम ती करत राहणार। झालं? आता या उपर कोणीच काहीच बोलायची गरज नाही ना। जो काही निर्णय द्यायचा आहे तो वेदाने स्वतःच दिलेला आहे। त्यामुळे मंजिरी म्हणाली तसं मीरा या घरातून बाहेर जाणार नाही, ती इथेच राहील।
ठीक आहे आई. तू जरी हिला माफ केलं असशील तरी माझ्या वेदासोबत आज जे झालंय त्यासाठी मी हिला माफ करणार नाही. अनन्या, हा वेदाला तिच्या खोलीत घेऊन जा आणि डॉक्टर कुठपर्यंत आले ते बघ. हो. वेदा चला सावकाश. रडू नकोस. कालपासून काही खाल्लं नसेल ना, थकली असेल. जा खोलीत जाऊन आराम कर. तुम्ही माझ्या बाजूने उभ्या राहिलात, मला लेक म्हणालात. मी तुमचे उपकार कधीच नाही विसरणार बाईसाहेब. आजपासून बाईसाहेब नाही म्हणायचं, आईसाहेब म्हणायचं. हं? रडणं थांबव आता. जा, कालपासून काही खाल्लं नसेल ना, खोलीत जाऊन फ्रेश हो. मी काहीतरी बनवते तुझ्यासाठी. हं? जा. अगं वेडे, तुला काय वाटलं मी खरंच तुला जीव लावते? जीव तर मी त्या कवडीवर लावते, जी अजूनही तुझ्याचकडे आहे. कवडी मिळाल्याशिवाय मी कशी काय तुला या घराबाहेर जाऊ देईन? आणि एकदा का ती कवडी माझ्या हाताला लागली, मग तू जगलीस काय आणि मिळलीस काय, माझ्यासाठी एकच. तुझी पत्रिका घेऊन ये. याच ठिकाणी आजच्याच रात्री शोधेन मी या समस्येचं समाधान. त्या साधू बाबांनी काल रात्री भेटायला बोलवलं होतं पत्रिका घेऊन. कालचा दिवस नेमका वेदाला शोधण्यात गेला. विसरून कसं गेलो मी त्यांना भेटायचं. पण आता काय करू, आता तर वेळ निघून गेले. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज